नमस्कार मित्रांनो, मी तुमचा अविनाश आज तुमच्यासाठी 1 आणि 2 BHKचा असा चांगला प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहे. मी जास्तीत जास्त प्रयत्न असतो, की तुम्हाला ॲक्चुअल बिल्डिंग साईट आणि ॲक्चुअल फ्लॅट दाखवण्याचा प्रयत्न असतो. असाच एक आपण असा प्रोजेक्ट बघतोय, ज्यामध्ये 1 BHKला तुम्हाला 500 प्लसचा कार्पेट एरिया मिळतोय आणि 2 BHKमध्ये पण 700 प्लसचा स्क्वेअर फीट असलेला असा एक चांगला प्रोजेक्ट, ते पण अफोर्डेबल. तुम्हाला रेट्स, कनेक्टिव्हिटी, अमेनिटीज, गार्डन, क्लब हाऊस ह्या काय गोष्टी सगळ्या सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सगळ्यात पहिली स्टार्टिंग करूया आपण कनेक्टिव्हिटी पासून. कनेक्टिव्हिटी जर बघितलं तुम्हाला तर लोकेशन इथं मोस्टली बिहाइंड डीमार्ट जवळ. एकदम पीसफुल्ली आणि रिलॅक्स लोकेशन. तुम्ही आजूबाजूला बघू शकता, एकदम चांगला एरिया आहे. त्याचबरोबरती तुम्हाला हा पालखी रोडवरती प्रोजेक्ट असणार आहे. इथून जाणारा BRT रोड बाजूलाच असणार आहे तुमच्या. त्याचबरोबर ते डी मार्ट 3 ते 4 स्कूल, सिटी प्राईड स्कूल, त्यानंतर प्रियदर्शनी, SNBP हायस्कूल, हे 5 ते 6 स्कूल तुम्हाला वॉकिंग डिस्टन्सवरती आहेत. त्यानंतर तुम्हाला जर यामध्ये जर ज्यावेळेस तुम्ही बघताय ना, की नियर बाय हॉस्पिटल काय आहे, त्याचबरोबर ते कनेक्टिव्हिटी काय आहे, तर सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं नियर बाय वॉकिंग डिस्टन्सवरती आहेत. तुम्हाला PCMC मेट्रो स्टेशन जर बघितलं तुम्हाला तर जास्तीत जास्त 10-15 मिनिटाचं अंतर आहे. तळवडे IT पार्क तुम्हाला जवळ आहे. त्यानंतर तुम्हाला इथून बघितलं तर चाकण MIDC एकदम ॲक्सेस जवळ आहे 10 ते 15 मिनिटाचा. त्यानंतर भोसरी MIDC जी मोठी MIDC आहे ती पण तुम्हाला ॲक्सेस खूप जवळ आहे. आणि इथूनच पुणे स्टेशन, मनपा, शिवाजीनगरसाठी पण गाड्या, बसेस आपल्या PMPL जातात. जास्तीत जास्त तुम्हाला पकडून चला अर्ध्या तासाचं अंतर आहे शिवाजीनगरसाठी पण. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे काय, आजूबाजूचे आपले जे डिस्ट्रिक्ट आहेत तुम्हाला इथून नगर, जळगाव, त्याचबरोबर ते संभाजीनगर, नाशिक, सगळ्या गोष्टी बाजूनं पुणे नाशिक हायवे गेलेला आहे. म्हणून तुम्हाला ह्या कनेक्टिव्हिटीचे ॲक्सेस खूप जवळ आहेत. बाकीचं राहिलं गोष्ट तर नवीन अपग्रेड येत आहे. तुम्हाला माहिती आहे की COP कॉलेज येत आहे. ह्या सगळ्या गोष्टीमुळे इथले रेट्स वाढत आहेत. आणि हा प्रोजेक्ट तुम्हाला बजेटला तुमच्या परवडणारा आहे. कारण का, इथं तुम्हाला बिलो 50 लॅक्समध्ये तुमचा 2 BHK बसतोय. तर आपण काय करूया एक्झॅक्टली आता बघूया डायरेक्टली. तुम्हाला मी पहिले तुम्हाला 1 BHK दाखवणार आहे, जो 500 प्लस कार्पेट एरिया आहे, त्याचा 511 स्क्वेअर फीट आहे. आणि 2 BHK असणार आहे इथं ॲक्च्युअल बिल्डिंगमध्ये. कन्स्ट्रक्शन साईट तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये किती कन्स्ट्रक्शन झालेलं आहे आताच्या लेवलला. तर ऑलमोस्ट हे 60 to 70% कन्स्ट्रक्शन झालेलं आहे. त्यामुळे तुम्हाला याचं पोझिशन पण लवकरच मिळणार आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना कार पार्किंगचा एरिया पण दिलेला आहे. 3 लेवलचा कार पार्किंगचा एरिया आहे. यामध्ये जर तुम्ही बघताय तर हा ग्राउंड लेवलचा एरिया दिलेला आहे तुम्हाला इथे. आता तुम्हाला दाखवतो मी ग्राउंड लेवलचा पार्किंगचा एरिया. त्यानंतर तुम्हाला बघायचा आहे बेसमेंटचा एरिया, पण बेसमेंटचा नाही बघणार आपण आता, पण तुम्हाला मी ग्राउंड प्लस फर्स्ट फ्लोअर दाखवणार आहे. हा जो दिसतो तुम्हाला हा पूर्ण ग्राउंडचा एरिया आहे. याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना कवर्ड कार पार्किंग आहेत आणि बेसमेंटला पण पार्किंगचा एरिया दिलेला आहे, ज्यामध्ये तुम्हाला ग्राउंड लेवलला पण काही पार्किंग्स आहेत. साईडची मार्जिन पण चांगली आहे, जेणेकरून तुम्हाला ड्रायवे चांगला आहे, अम्युनिटीचा एरिया चांगला आहे. आणि आता आपण बघणार तुम्हाला फर्स्ट फ्लोअर आणि तुम्हाला जसा आहे तसा 2 BHKचा सॅम्पल फ्लॅट पण दाखवतोय. चला फ्लॅटमध्ये. आता आपण फर्स्ट फ्लोअरला आलेलो आहे. फर्स्ट फ्लोअर जर तुम्ही बघताय हा पूर्णपैकी कवर्ड पार्किंगसाठी एरिया ओपन आहे. त्याचबरोबर ते जसं आता आपण खाली ग्राउंड लेवलला बघितलेलं आहे, ग्राउंड लेवलला पण बऱ्यापैकी पार्किंगचा स्पेस सगळ्यांना दिलाय. आणि त्याच नंतर बेसमेंटला पण पार्किंग आहे. त्यामुळे कवर्ड पार्किंगचा इथं तुम्हाला काहीच शॉर्टेज नाहीये. असा हा प्रोजेक्ट ज्यामध्ये तुम्हाला 1 BHK ना पण पार्किंग आहे आणि 2 BHK ला पण पार्किंग मिळणार आहे कवर्ड. तर त्यामुळं हा प्रोजेक्ट तुम्हाला एक चांगला ऑप्शन असणार आहे, की ज्याच्यामध्ये जर तुम्हाला 2 BHK आणि 1 BHK पाहिजे असेल तर ह्या दोन्हीही गोष्टी बघायला तुम्हाला मिळतील याच्यामध्ये. तर आता आपण जाऊया डायरेक्टली वरती आणि तिथून बघूया तुमचा एक्झॅक्टली 2 BHKचा सॅम्पल फ्लॅट. चला. आता आलोय आपण एक्झॅक्टली बिल्डिंग मध्ये आणि तुम्हाला मी दाखवणार आहे जो अवेलेबल आहे, जसा बनवलेला आहे बिल्डिंग मधला जो फ्लॅट आहे तो मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्हाला. आतमध्ये जसं तुम्ही येत आहे, इथं आल्याच्या नंतर हा तुम्हाला दिसतोय हा तुमचा लॉबीचा स्पेस आहे. त्या साईडला 4 फ्लॅट, ह्या साईडला 4 फ्लॅट, असे टोटल एका फ्लोअरला 8 फ्लॅट आहेत. आणि तुम्हाला ह्या साईडला एक लिफ्ट दिलेली आहे आणि दुसरी लिफ्ट जी आहे ह्या साईडला असणार आहे. असा तुम्हाला हा प्रोजेक्ट आहे. आणि हा इथं सॅम्पल फ्लॅट बनवलेला आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला एक आयडिया येते 2 BHK ची. हा इथं तुम्हाला डोअर आहे, डोअरला त्याचबरोबर ते सेफ्टीच्या रबर क्लिप आहेत. आणि युरोपाचे तुम्हाला एक स्टँडर्ड लॉक दिलेली आहे. त्याच्यामुळे काय होतं, तुमची सेफ्टी वगैरे खूप बेस्ट आहे या लोकेशनमध्ये. आतमध्ये जसं तुम्ही येताय तसा हा तुमचा झाला लिव्हिंगचा एरिया आणि त्याला तुम्हाला अटॅच मिळते एक चांगली बाल्कनी. आता जसं तुम्ही बाल्कनीमध्ये येताय, बाल्कनी पण तुम्हाला एकदम
ओपन स्पेसमध्ये आहे, कवर्ड बाल्कनी आहे, जेणेकरून तुम्हाला व्ह्यू व्हेंटिलेशन ब्लॉक होणार नाही. बऱ्यापैकी सॅम्पलचं काम अजून बाकी आहे, पण आपण ट्राय करतोय की तुम्हाला ॲक्चुअल फ्लॅट दाखवण्याचा, ज्याचं कंस्ट्रक्शन अजून खूप मस्त पद्धतीने चालू आहे. हा झाला तुमचा किचनचा प्लॅटफॉर्म. किचनच्या प्लॅटफॉर्ममध्ये जसं तुम्ही येताय, तसं तुम्हाला ड्राय बाल्कनीचं प्रोव्हिजन इथं करून दिलेलं आहे. त्यानंतर ह्या साईडला तुम्हाला आतमध्ये तुम्हाला फ्रीजरचा पॉइंट करू शकता. ह्या साईडला तुमचे पाण्याचे टॅब असतील. एक PCMCचं कॉर्पोरेशनचं पाणी आणि दुसरं जे असणार आहे ते असणार आहे आपल्या इंटरनल स्टोरेजचं, जसं की टाकीज वगैरे वरती रूफटॉपला वगैरे असतात. आता हा 2 BHK आपण बघतोय 700 कार्पेट एरियाचा, म्हणजे लमसम 702 स्क्वेअर फीट आहे याचा. जसं तुम्ही इकडे येत आहे, पहिल्यांदा आल्यानंतर तुम्हाला बेसिनचा पॉईंट इथे दिलेला आहे ऑलरेडी. त्यानंतर हा इकडच्या साईडला आहे तुमचा कॉमन टॉयलेट बाथरूम इथं असेल. फिटिंग्स वगैरे व्हायच्या बाकी आहेत अजून. त्यानंतर हा आहे तुमचा चिल्ड्रन बेडरूम. चिल्ड्रन बेडरूम मध्ये प्लस पॉईंट तुम्हाला बघायला काय मिळतोय, की तिथं तुम्हाला दिलेला आहे 2 फुटाचा वॉर्डरोब साठी स्पेस. ह्यामध्ये तुम्ही तुमच्यासाठी चांगला वॉर्डरोब बनवू शकता किंवा किड्ससाठी थोडंसं स्टडी टेबल वगैरे बाकीच्या सगळ्या गोष्टी करू शकता. आणि साईडला असणारी ही तर विंडो, त्याच्यामुळे तुम्हाला व्हेंटिलेशन वगैरे चांगल्या पद्धतीने तुमच्या फ्लॅटमध्ये मिळणार आहे. त्यानंतर आपण बघूया तुमचा हा मास्टर बेडरूम. मास्टर बेडरूम मध्ये तर तुम्हाला एक प्लस पॉईंट असा दिलेला आहे की तुम्हाला इथं बेडरूमला पण बाल्कनी दिलेली आहे. कारण का, मॅक्सिमम लोकांना आता बेडरूमला बाल्कनी पाहिजे असते आणि तुमची रिक्वायरमेंट इथं फुलफिल होत आहे. त्यामुळं ही बेडरूमची बाल्कनी पण तुम्हाला याचा बेनिफिट्स चांगला असणार आहे. हा बेडरूमची साईज जर बघितली तुम्हाला तर ऑलमोस्ट 12 बाय 10 असेल. ती बेडरूमची साईज 10 बाय 11 आणि तुमच्या हॉलची साईज पण मी मेन्शन करून देणार आहे. हा झाला तुमचा कॉमन मास्टर बेडरूमचा टॉयलेट बाथरूम. एकामध्ये इंडियन टॉयलेट असणार आहे आणि दुसऱ्यामध्ये तुम्हाला वेस्टर्न टॉयलेट असणार आहे. असा हा 2 BHK आहे 700 स्क्वेअर फीट मध्ये, ज्याच्यामध्ये तुम्हाला ऑलमोस्ट 2 बाल्कनी तर दिलेल्या आहेत. किचनची ड्राय बाल्कनी पण तिथे दिलेली आहे. असा हा 2 BHKचा फ्लॅट बघितला आपण. ह्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला ऑल डिटेल्ससाठी कॉल करायचा आहे खाली दिलेल्या नंबरवरती. आता तुम्हाला मी 1 BHK दाखवते, तर स्क्वेअर फीट 511 आहे, जो ऑलरेडी सॅम्पल बनवलेला आहे. आपण डायरेक्टली बघूया सॅम्पल फ्लॅट. चला आतमध्ये या. आतमध्ये हा आहे तुमचा सगळ्यात स्टार्टिंगला तुम्हाला डोअर भेटतो, तिथं म्हणजे तुम्हाला प्रायव्हसीसाठी व्हिडिओ डोअर पण दिलेले आहे. त्यानंतर तुम्हाला युरोपाचे लॉक्स आहेत, रबर फिटिंग कोटिंगसाठी सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. आणि जसं तुम्ही आतमध्ये येत आहे तसा तुम्हाला हा 1 BHKचा लिव्हिंगचा एरिया आहे. एकदम स्पेशियस आहे. एका फॅमिलीसाठी खूप मोठा फ्लॅट होतो हा ॲक्च्युली. कारण काय, याचं स्क्वेअर फीट जर तुम्ही बघताय, त्याचा स्क्वेअर फीट तुम्हाला मिळतो 511 स्क्वेअर फीट. त्याला अटॅच आहे तुमची कवर्ड बाल्कनी आणि एकदम व्हेंटिलेशन वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहेत. आणि तुम्हाला 1 BHK मध्ये 3 ते 4 गोष्टी अशा चांगल्या आहेत त्याच्यामध्ये ना, की तुम्हाला एल शेपमध्ये प्रॉपर किचन मिळतं. आणि किचनमध्ये तर आल्याच्या नंतर तुम्ही ह्या साईडला तुम्हाला फ्रीजरचा पॉईंट दिलेला आहे चांगल्या पद्धतीनं. आणि हा आहे तुमचा इंटरनली सिंक वगैरे, त्यानंतर प्युरिफाय पाण्यासाठी दिलेले 2 टॅप. त्यानंतर हे किचन ट्रॉलीचा पार्ट वगैरे नसेल तुम्हाला पॅकेजमध्ये, हा तुम्हाला बनवावा लागेल. त्यानंतर विंडो आहे एक्झॉस्ट फॅनसाठी. आणि सगळ्यात मोठा प्लस पॉईंट, मॅक्झिमम लेडीज लोकांना ह्याच गोष्टी पाहिजे असतात, जे की तुम्हाला ड्राय बाल्कनी बाहेर पाहिजे असती, ती ह्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला बघायला मिळते. 1 BHK मध्ये हे एक प्लस पॉईंट आहे. आणि अजून दुसरा एक प्लस पॉईंट तुम्हाला सांगतो, तो म्हणजे टॉयलेट बाथरूम सेपरेट आहे. 2 टॉयलेट बाथरूम. हा एक कॉमनमध्ये झाला तुमचा. याच्यामध्ये इंडियन टॉयलेट्स वगैरे असेल तुम्हाला. आणि त्याचबरोबर ती तुम्हाला सिंक वगैरे पण बाहेरच दिलेला आहे. आणि हा आहे तुमचा मास्टर बेडरूम. मास्टर बेडरूममध्ये प्लस पॉईंट काय आहे, वॉर्डरोब तुम्हाला कुठेही कॉम्पॅक्ट करत नाही तुमच्या बेडरूमच्या साईजमध्ये. हा तुम्हाला सेपरेट जागा दिलेली आहे. देन हा आहे तुमचा परत एक टॉयलेट बाथरूम. असा एवढा स्पेशियस आणि ह्या 2-3 गोष्टी चांगल्या असलेला असा हा प्रोजेक्ट आहे, ज्यामध्ये तुम्हाला 1 BHK मिळतोय 511 स्क्वेअर फीट. हा प्रोजेक्ट टोटल 2 विंग आहेत. याच्यामध्ये टोटल 14 फ्लोअरचा हा प्रोजेक्ट आहे विथ ऑल ॲम्युनिटीज. ॲम्युनिटीजमध्ये तुम्हाला काय काय सांगतो मी तुम्हाला.
ॲम्युनिटीजमध्ये बघायला मिळणार आहे तुम्हाला गार्डन, क्लब हाऊस, जिम, चिल्ड्रन्स एरिया, त्याचनंतर पार्टी लॉन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला यामध्ये बघायला मिळतात. त्यामुळं हा प्रोजेक्ट एकदम स्पेशियस होतो खास करून तुमच्यासाठी. याचबरोबर त्याच्यामध्ये तुम्हाला पार्किंग, कवर्ड पार्किंगची टेन्शन नाही, कवर्ड पार्किंग्स आहेत, पोझिशन पण लवकर आहे. आता तुम्ही हा पूर्ण प्रोजेक्ट बघितला आहे ज्यामध्ये तुम्हाला 1 BHK 2 BHK दोन्ही पण अवेलेबल आहेत आणि लोकेशन पण एकदम प्रीमियम आहे, चांगलं आहे. ह्या लोकेशनला तुम्हाला 1 BHK जर पाहिजे असेल तर ऑल इन्क्लुडिंग पॅकेज 511चं आहे आणि याचं टोटल पॅकेज जातं 38 लाख रुपीज ऑल इन्क्लुडिंग. आणि जो 2 BHK आपण बघितला, 2 BHK मध्ये टोटल कार्पेट एरिया जातो 702चा आणि याचं टोटल पॅकेज जर तुम्हाला बघितलं याचं टोटल पॅकेज जातं 50 लाख रुपीज ऑल इन्क्लुडिंग. आता पोझिशन जे तुम्हाला आहे ऑन पेपर रेरा डिसेंबर 27 आहे. बिल्डरची कमिटमेंट आहे की जून 27 पर्यंत देण्याची, कारण की आत्ताच्या लेवलला जर कंस्ट्रक्शन बघितलं तुम्ही तर 70% झालेलं आहे. त्याच्या ऑल डिटेल्ससाठी मी स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे, कॉल करा साईट व्हिजिटसाठी. आणि अजून काही तुमच्या जर क्वेरीज असतील तर कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा. आणि सबस्क्राईब जर नसेल केलं तर आता सबस्क्राईब करा. आणि शॉर्ट व्हिडिओ जर बघायचे असेल तर तुम्ही इंस्टाग्रामला पण आम्हाला फॉलो करू शकता. मी डिस्क्रिप्शनमध्ये ऑल डिटेल्स दिलेले आहेत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.